अरे बघत काय बसलाय, वाच ना ते. दादा हो दुसऱ्याचा पत्र आहे, हे बघा असं वाचणं चुकीचं आहे. अरे ते कोणाला कळलं तर चुकीचं आहे, मी तर कोणाला नाही ना सांगणार आहे. आणि तसंही जयंतच्या बाबतीत काही वाईट असेल तर आपण त्याच्यापासून त्याचं रक्षणच करतोय ना. आणि निरुपद्रवी असेल तर आपण वाचलं तरी काय फरक पडतो? हा वाच तू, वाच बरं. नाही नको, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी जयंतच्या टेबलवर ठेवतो. या जावयाने ऊत आणलाय. जयंत, जान्हवीचा एक मित्र आला होता, तुझ्यासाठी एक पत्र देऊन गेलाय. मी साईड टेबलच्या इकडे ठेवतो. काकू, हे घ्या गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. सारखं असं पाय दुखणं चांगलं नाही. नको भावना, अगं हे असं होतं मला कधीतरी, मग थोडा आराम केला ना की आपोआप बरं वाटतं. अहो काकू, असं सारखं सारखं अंगावर काढणं चांगलं नसतं. आपल्याला बरं वाटत नसेल ना तर लगेच औषध घेऊन टाकायचं. भावना, हे बघ, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या घरी दुःखद घटना घडली आहे, खरंच फार वाईट झालंय. तू त्यांना आधार देतेस, पण एक सांगू का, त्यांना फक्त आधाराची नाही, त्यांना एका नवीन आनंदाची गरज आहे. नाही म्हणजे तरच ते दुःख विरून जाईल ना. आणि या दुःखावरही एक औषध आहे. तुला कदाचित असं वाटत असेल की ह्या अशा परिस्थितीत हे काय बोलते, पण खरंच सांगते, पण आमच्या पिढीतल्या किंवा तुझ्या आईच्या पिढीतल्या माणसांना ना पटकन आनंद देणारी एकच गोष्ट आहे ग, आणि ती म्हणजे नातवंड. भावना, खरंच तू आणि सिद्धूनी मनावर घेऊन आता स्वतःच्या बाळाचा विचार करायला हवा. म्हणजे मी हे तुला का सांगतेय असं तुला वाटत असेल, पण मी असं ऐकलंय, जेव्हा एखादी व्यक्ती जाते ना तेव्हा एक नवीन जन्म होतो. आणि भावना, तो जन्म तुझ्या पोटी व्हावा असं मला फार वाटतंय. बघ, तू पुढे जाऊन तुला नक्की वाटेल की सिद्धूच्या आईने मला योग्य वेळी योग्य तोच सल्ला दिला. अगं, तुझ्या पोटी जे बाळ जन्माला येईल ना ते सगळ्यांच्या आनंदाचं कारण बनेल. आणि कोण जाणे, जानूच तुझ्या पोटी जन्माला आली तर. हो हो हां मॅडम, ते माझ्या आईला ॲडमिट केलं, ते हार्टचं ऑपरेशन करायचं आहे तिचं. डॉक्टर म्हणले का इथं ॲडव्हान्स भरायला लागेल. मला बिल मिळेल काही त्याचं? हो, कुठल्या रूममध्ये आहे तुमचा पेशंट? 14. एक मिनिट मॅम, चेक कर. आईला ॲडमिट केलं तर आहे, पण आता पैशांची जमवाजमव मी कशी करणार आहे देव जाणं. तुमच्या पेशंटचं नाव मालती आहे का? हां, तुमच्या पेशंटचे सगळे पैसे भरलेले आहेत, तुम्हाला कुठलेही पैसे भरायची गरज नाही. बिल भरलं? असं कसं? कुणी
भरलं? ते इथे लिहिलेलं नाही आहे, पण सगळे पैसे भरले तेवढं नक्की. ऑपरेशन होऊन डिस्चार्ज होईपर्यंतचे सगळे पैसे भरलेले. असं कसं? कोणी भरले असतील पैसे? माझ्या आईबद्दल तर कोणाला माहिती बी नाहीये. मासे दुधाला ना बाबांना ना कुणालाच. मग पैसे भरले तर कोण? प्रकाश दादा. होय, त्यानंच भरला असणार. हा काय नेमका माणूस आहे? तिकडं बळबळ माझ्या नवऱ्याला काही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आणि इकडं दुसरीकडं माझ्या आईचं बिल बी भरतोय. याला नेमकं चांगला माणूस म्हणावं का वाईट? मॅम, इथे फोन लावू नका, काउंटर खाली करा. सॉरी. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. अगदी खरं आहे तुमचं. आणि मला माहिती आहे ना, तसंही तुम्हाला तुमच्या बायकोचं कौतुक करायला आवडतंच. आणि ते जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्हाला चैनच पडणार नाही, हो ना? निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. श्रीनिवास, सांगा ना मला, आपण आपल्या जानूचं श्राद्ध कसं घालणार? कसं जगणार तिच्याशिवाय? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.